श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रेक्षकांनो, पालकांनो. मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी-12वी 2026 परीक्षा पद्धत बदलली याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा जवळ आलेल्या आहेत. आता तोंडी परीक्षेची सुरुवात होणार आहे, त्यानंतर लेखी परीक्षेची सुरुवात होणार आहे. याआधी बोर्डाने आता काही महत्त्वाचे बदल केलेले आहेत परीक्षा पद्धतीत. या बदलामुळे आता विद्यार्थ्यांची चिंता वाढलेली आहे. नेमका काय बदल झालेला आहे आणि हा बदल कशामुळे केलेला आहे याविषयी आपण आज सविस्तर माहिती बघणार आहोत. तुम्हाला 10वी-12वीच्या सर्व लेटेस्ट अपडेट्स हवे असतील तर आताच व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा. प्रश्नपत्रिका हवे असतील, प्रश्न हवे असतील, इतर काही गोष्टी, IMP प्रश्न, तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा, दरवर्षीप्रमाणे यावर्षी काय बदल केलेला आहे, वेगळा बदल झालेला आहे, ज्यामुळे आता विद्यार्थ्यांना जास्त अभ्यास करावा लागणार आहे. नेमका असा कोणता बदल आहे याविषयी आपण आज माहिती घेऊयात. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी. परीक्षाबाबत सरकारने अचानक घेतला मोठा निर्णय. याविषयी आपण माहिती बघूयात. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले धन्यवाद. तर बघा, काय निर्णय असा आहे की ज्यामुळे आता तुम्हाला काय करावं लागणार आहे बघूयात. 10वी आणि 12वीच्या परीक्षेची तयारी असलेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे. 10वी-12वीच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार, कॉपी, त्याचप्रमाणे ओळखीचा फायदा टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे. यंदा केवळ लेखी परीक्षा नव्हे तर प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षांमध्ये देखील शिक्षकांची सरमिसळ पद्धत करण्यात येणार आहे. आता बघा, तोंडी परीक्षा लय महत्वाची, कारण तोंडी परीक्षेत तुमचे 20 मार्क 30 मार्क त्यांच्याकडे असतात आणि वेळोवेळी वर्षभर त्या शिक्षकांनी तुम्हाला सांगितलेलं असतं की हे 20 मार्क माझ्या हातात आहेत. परंतु यावर्षी तसं होणार नाही. आता सरमिसळ पद्धत होणार आहे. नेमकी ही सरमिसळ पद्धत काय आहे याविषयी आपण माहिती बघूयात. आई तुळजाभवानी स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणारा प्रत्येक विद्यार्थी 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षेत चांगल्या मार्काने पास व्हावे ही स्वामी चरणी प्रार्थना आहे. तर बघा, मागील काही वर्षात अनेक ठिकाणी प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये ओळखीच्या शिक्षकाकडून जास्त गुण दिले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बोर्डाने आता कडक पाऊल उचलले आहे. बाह्य परीक्षक आता नेमण्यात येणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षा स्वतःच्या शाळेतील शिक्षक न घेता इतर शाळांमधील शिक्षक घेणार आहेत. बघा, ही सर्वात मोठी महत्वाची आणि मोठी अपडेट आहे. तुमच्या शाळेतले शिक्षक तुमची तोंडी परीक्षा घेणार नाहीत. तुमच्या तोंडी परीक्षा घेण्यासाठी बाहेरच्या शाळेतले शिक्षक येणार आहेत. त्यामुळे ते तुमच्या कलावर, तुमच्या अभ्यासावर, तुमच्या स्किलवर मार्क देणार आहेत. त्यामुळे अभ्यासाला लागा. तुम्हाला 10वी-12वीच्या काही नोट्स हवे असतील, इम्पॉर्टंट प्रश्न हवे असतील, प्रश्नपत्रिका, त्याचा वापर करून तुम्ही 90% पेक्षा जास्त मार्क मिळवू शकतात. तर तुम्हाला आताच नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करायचे किंवा दिलेल्या नंबरवर लगेच संपर्क करायचा आहे. वेळ वाया घालवू नका. वेळ अत्यंत कमी आहे. काहीच दिवस शिल्लक आहेत, नंतर तुम्हाला पछतावा होईल. तर बघा, तोंडी परीक्षा देखील अवघड झालेल्या आहेत. आता इथे दिलेलं आहे, या परीक्षा दरम्यान तुमच्याकडे थेट मुलाखत होईल. तुमची तोंडी प्रश्न उत्तर आणि प्रात्यक्षिक चाचणी होईल. यावरच तुमचे गुण दिले जाणार आहेत. म्हणून स्वतःचा अभ्यास करा. स्वतःच्या अभ्यासावरच पूर्णपणे तुम्हाला अवलंबून राहणार लागणार आहे. कारण आता कुणावर डिपेंड राहून जमणार नाही, कुणाच्या ओळखीवर मार्क भेटणार नाहीत. मुलाखत, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक चाचणी विज्ञानची, त्यामुळे सगळ्या गोष्टी जर तुम्हाला कोणी काय सांगितलं असेल की सेटिंग वगैरे, चॅटिंग, मीटिंग, हे सगळं सोडून द्या. अभ्यास करा, स्वतःच्या जीवावर अभ्यास करा, मार्क मिळवा. आताच नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करा. कॉपी मुक्त परीक्षा घेण्यासाठी हे सगळे उपाय केलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आता काय काय केलेलं आहे बघा. केंद्राची मान्यता डायरेक्ट रद्द. ज्या ठिकाणी काही गैरप्रकार झाला ते सेंटर पूर्ण रद्द होणार, तिथं परीक्षाच होणार नाहीत नंतर. वॉल कंपाऊंड आहे. वर्ग खोल्या, कॉरिडॉरमध्ये CCTV कॅमेरे आणि पर्यवेक्षकांच्या मोबाईलमध्ये देखील आता एक झूम ॲप असणार. त्या झूम ॲप मध्ये रेकॉर्डिंग केलं जाणार आहे. एवढं सर्व स्ट्रिक्ट होणार आहे. बोर्डाच्या परीक्षा भरपूर स्ट्रिक्ट होणार आहे. त्यामुळे अभ्यास करा, वेळी सावध व्हा,
नाना फाउंडेशन ऍप घ्या, तुम्हाला चांगला फायदा होईल. आतापर्यंत जवळपास गेल्या वर्षी देखील 100% आमचा निकाल लागला होता. तुम्ही लवकरात लवकर तो ऍप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. त्यामध्ये इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, सेमी इंग्लिश मीडियम, 10वीचे 12वीचे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या सर्वांच्या प्रश्नपत्रिका, नोट्स, IMP प्रश्न या सर्वांची माहिती दिलेली आहे. तुम्हाला कमी वेळेत जास्त मार्क मिळवण्याची एकच संधी आहे, नाना फाउंडेशन ऍप. तर फटाफट कॉल करा, रिंग करा, काय अडचण असेल विचारू शकतात. परत भेटूयात नवीन अपडेट सोबत. काळजी घ्या. स्वामी समर्थ.